नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज क्रिस्पी. व्हेज क्रिस्पी बनवण्यासाठी लागणारे साहित्य ह्या व्हेजिटेबल्स आहेत ज्या मी घेतलेल्या आहेत. कांदा, बटाटा, बीन्स, गाजर, बेबीकॉर्न, फ्लॉवर, ढोबळी मिरची आणि मशरूम. व्हेजिटेबल्स तुम्ही तुमच्या चॉईसने आणि आवडीने घेऊ शकता आणि त्याची जी कटिंग आहे तीही तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता, लहान मोठी जशी तुम्हाला लागेल तशी. त्यानंतर मी इकडे घेतलेला आहे आलं, लसूण, बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि हे कोथिंबीरीची देठं आहेत. मी कोथिंबीर नाही घेतली आहे, त्याची देठं बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आहे शेजवान सॉस. त्यानंतर मी घेतलेला आहे कॉर्नस्टार्च, सोडा, मैदा, मीठ आणि ह्या इथं मी घेतला आहे व्हिनेगर घेतला आहे, सोया सॉस आणि रेड चिली सॉस. तर चला सुरुवात करूया. बरं, पाणी माझं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी टाकून घेत आहे फ्लॉवर, बटाटा, बीन्स, गाजर, आणि बेबीकॉर्न. ह्यांना आपण हलकसंच थोड्या वेळ बॉईल करून घेणार आहोत. हे व्हेजिटेबल्स बॉईल केल्यामुळं त्यामधला जो भाजीचा स्मेल असतो ना तो थोडा कमी होतो, कच्चापणाचा. त्यामुळं आपण हे हलकेसे बॉईल करून घेऊया, म्हणजे फ्राय करताना जास्त वेळ फ्राय करायची गरज पडणार नाही. आता ह्या 5 मिनिटं मी भाज्या बॉईल करून घेतल्यात. आता ह्यांना मी बाजूला काढून घेते, पाण्यातून बाहेर काढून घेते. तर आता माझ्या ह्या व्हेजिटेबल्स बॉईल करून झालेल्या आहेत. ह्यामध्ये आता मी थोडंसं मैदा, आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत कॉर्नफ्लॉवर आणि मीठ मी थोडंसं टाकून घेत आहे. आता मी हे एकत्र करून घेत आहे. हे हलक्या हातानेच एकत्र करून घ्यायचे. आता ह्याला आपण कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या बाकीच्या व्हेजिटेबल्स टाकणार आहे. कांदा, मशरूम आणि ढोबळी मिरची. आता हे सर्व आपण एकत्र करून बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बॅटर बनवून घेऊया. आता आपण बॅटर बनवून घेऊया. बॅटरसाठी सगळ्यात आधी मी मैदा घेत आहे. त्यानंतर आता आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत कॉर्नफ्लॉवर. मीठ घेत आहे मी ह्याच्यात पण थोडंसं. आणि थोडंसं व्हिनेगर घालणार आहे मी, 1 चमचा. 1 चमचा मी व्हिनेगर घाल आणि ह्याला पाणी घालून मी हे बॅटर जसं पाणी लागेल तशा हिशोबाने आपल्याला पातळ बनवून घ्यायचं आहे. खूप पातळ पण नाही बनवायचे आणि खूप घट्ट पण नाही बनवायचे. हे अशा पद्धतीत आपण पातळ बनवून करून घेणार आहोत. आणि हे एक आपल्याला 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. आता मी तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये आता मी बेकिंग सोडा घालते आहे. तेलामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि तो आपल्याला मिक्स करून, आता मी बेकिंग सोडा आणि तेल मिक्स करत आहे. हा चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्याला. आणि त्यानंतर आपण जेव्हा आपण हे 5 ते 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवतो त्यानंतर आपण तेल आणि बेकिंग सोडा टाकणार आहोत मिक्स करून. आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी ब्लॅक पेपर टाकत आहे, काळी मिरीची पावडर थोडीशी, बस. आणि हे आपण आता चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपल्या ह्या बॅटरमध्ये मी आपल्या ह्या ज्या भाज्या आहेत
त्या टाकत आहेत. थोड्या थोड्या भाज्या आपण त्यामध्ये ॲड करून फ्राय करून घेणार आहोत. एकदम सगळ्या नाही टाकायच्या, थोड्या थोड्या टाकून व्यवस्थित बॅटर त्याला लावून आपण हे करणार आहोत. फक्त टेस्टसाठी आपण, जर तुम्हाला गार्लिकची टेस्ट आवडत असेल लसणाची, तर आपण थोडेसे बारीक केलेलं लसूण पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ते फ्राय केले की जास्त अजून चवीला लागतात. आता आपलं हे बॅटर झालेलं आहे. आपण तेल गरम करून घेऊया. तेल चांगलं गरम झाले, त्यामध्ये आपण एक एक पीस प्रत्येक भाजीचा असा सोडून घेणार आहे. एकदम नाही टाकायचं, मग ते सगळ्याला एकमेकाला चिटकल्या जातात भाज्यामध्ये. यात आपल्याला व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही जेव्हा त्याला तळायला घेताल ना, तेव्हाच तुम्हाला जाणवेल, आणि हे मस्तपैकी क्रिस्पी झालेले आहेत. आता मी हे सर्व असे व्यवस्थित फ्राय करून घेते. आता हे आपलं मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत तळून झालेलं आहे. मी तुम्हाला आवाज ऐकवते. तुम्ही ऐकत असाल आवाज. आता ज्याच्यात आपण तळून घेतलं होतं ना, त्यातलंच आपण थोडं तेल कमी करून थोडंच तेल घेणार आहोत आणि आपण ह्याची जी ग्रेव्ही आहे ती बनवणार आहोत. त्यामध्ये आपण टाकणार आहोत लसूण, आलं आणि कांदा. याला छानपैकी आपण तेलात हलकंसं परतून घ्यायचं आहे, खूप पण नाही घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत मिरची. मी ह्या साधारणतः 4 छोट्या मिरच्या घेतल्या होत्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. यामध्ये मी घालणार आहे थोडे कोथिंबीरीचे देठ. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे शेजवान चटणी घालत आहे. 1 चमचा सोया सॉस आणि 1 चमचा मी रेड चिली सॉस. यामध्ये मी थोडं हलकं पाणी घालून घेते. खूप पण नाही घालायचं आपल्याला, थोडंसंच पाणी घालायचं. आणि ह्याला थोडंसं पाणी ह्याला आटवून द्यायचं आणि त्यानंतर आपण जे फ्राय केलेलं आहे ते त्यामध्ये ॲड करणार आहोत. आता आपण हे थोडं आटत आलेलं आहे. आपण ह्याच्या आधी पण मीठ घातलेलं आहे, पण आपण ह्याच्यामध्ये हलकंसं थोडंसं नावाला आपण मीठ घालणार आहे, चिमूटभर. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण हे फ्राय केलेले ॲड करणार आहोत, तर जास्त वेळ आपण त्यात ठेवणार नाही. थोड्या वेळ टाकून आपण हलवून घेणार आहेत आणि आपलं मग खाण्यासाठी रेडी आहे. आता मी यामध्ये ॲड केले. आता मी मिक्स करून घेणार आहे आणि मग आपले हे खाण्यासाठी रेडी आहे. तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.